राजेंद्र सुशील हगवणेला आता अटक झाली आणि 7 दिवसांपासून दोघे जण फरार होते। या 7 दिवसांमध्ये या दोघांचा प्रवास नेमका कसा होता, ते कुठे राहिले, कुठल्या गाड्यांनी त्यांनी प्रवास केला, ही सगळी माहिती आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 17 मे 2025 ला मृतदेह पाहण्यासाठी एंडेव्हर गाडीनं औंध रुग्णालयामध्ये दोघे दाखल झाले। 17 मेलाच अटक होण्याची त्यांना शक्यता दिसली आणि गाडी बदलत थार गाडीनं ते मुहूर्त लॉन्सवर गेले। 17 मेला पवना धरण परिसरामध्ये बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर ते मुक्कामी राहिले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 18 मेला थार गाडीनं आळंदी आणि वडगाव मावळ इथल्या परिसरामध्ये ते मुक्कामी राहिले। 19 मेला त्याच्या दुसऱ्या दिवशी हगवणेंनी गाडी पुन्हा बदलली। आता थार गाडीतला त्यांचा प्रवास संपला आणि बलेनो गाडीनं पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी पलायन केलं। सातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये ते मुक्कामी राहिले। तर 20 मेला पुसेगावमधून पसरणी मार्गे कोगनळीतल्या हॉटेल हेरिटेज मध्ये ते मुक्कामी गेले। 21 मेला कोगनळी इथं प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला। 22 मेला पुन्हा ते पुण्यामध्ये दाखल झाले। एकंदरीतच तोपर्यंत प्रकरण चांगलंच तापलेलं होतं आणि 23 मेला अखेर पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून या दोघांनाही अटक करण्यात आली।